दोघं धोक्यात. धोक्यात. पण परी सुरक्षा करणार. मी सुरक्षा करणार ना. मी दोघांची पण सुरक्षा करणार. सर सांभाळून. सर नाही, नको तू नको जाऊ. तू मारून टाकेल सगळ्यांना. तू नको जाऊ. नको तू नको जाऊ. तू तिला मारीन टाकेल. तू नको जाऊ. अरे असं का बोलतीये? तिला कसं आणि काय माहितीये? अधर्मनिर्मितम् भिन्दयति शौर्येण न बिभेति कदाचन जानाति संकटे अपि प्रवेशं निर्गमं च कर्तुर्हेतोः युध्यति सदा सौभाग्यवती सौभाग्यवती मोहन सौभाग्यवती वृंदा मोहन सौभाग्यवती वृंदा मोहन सौभाग्यवती वृंदा मोहन. सर तुम्ही ठीक आहे ना सर? हो मी नीट आहे. परी तू ठीक आहेस ना बाळा? नको जाऊ. तो मारून टाकेल. नाही नको जाऊ. काही नाही. तो मारून टाकेल. काही नाही शांत हो. आणि मला सांग तू मोहन म्हणून कोणाला हाक मारत होतीस?
तो कोण होता? चेहरा दिसला त्याचा? नाही ना ग, चेहरा नाही दिसला, सटक ना तो. नको जाऊ, नको जाऊ, तो मारून टाके. परी काही तो नाही. मारून टाके. शांत हो बाळा, शांत हो, ऐक माझं. काही नाही झालंय. काय नाही. सर, मगासपासून हेच बोलतेय. हिला माहित असेल का कोण आहे तो? तिला कसं माहित असेल? बरं जाऊ दे, आता हे महत्वाचं नाही. आता आपल्याला डॉक्टरांकडे जायचंय की नाही? जा, तुम्ही गाडीत बसा. आलो मी. हे इथे संपलेलं नाही. एक चूक झाली तुझ्याकडून. तू स्वतःला लपवलंस, पण तुझा हेतू उघड केलास. आता मी तुला शोधल्याशिवाय थांबणार नाही. भले आज तुझा चेहरा दिसला नाही, पण पुढच्या वेळी तुझं नशीब इतकं साथ देणार नाही हे नक्की. माझी गन कुठे ठेवली असेल? लॉकर मध्ये ठेवली असेल कदाचित. काय कोड याचा? कॉम्बिनेशन काय आहे? नाही होते आपण. आईचा वाढदिवस. काय ओपन होते? काय? आगीचा वाढदिवस. नाही होते ओपन. राजवर्धन, काय चाललंय? अरे कधी माझ्या कपाटात शोधाशोध करत राहतोस? काय हवंय काय तुला? मला माझी गन दे. मिळणार नाही. आई अगं बोललोय ना मी, या घरामध्ये मी ती चालवणार नाही. म्हणजे बाहेर जाऊन कुठे चालवणार आहेस का? अगं असं काय करतेस आई? खरं म्हणजे ना, तुझ्याकडून फार पूर्वी काढून घ्यायला पाहिजे होती बंदूक. रागाच्या भरात केव्हा कोणावर चालवशील काही भरोसाच नाही तुझा. खरं तर भरोसा ठेवण्यासारखे त्या घरामध्ये कोणीच नाहीये. राजवर्धन, काय राजवर्धन आहे? काय राजवर्धन? लहानपणापासून ऐकत आलोय मी, बघत आलोय. तू आहे ना कायम सगळ्यांपासून कशाला, खास करून माझ्यापासून कायम काही ना काहीतरी लपवत आलीस का? कशासाठी? सगळ्या जखमा दिसत नाहीत आणि सगळंच विसरलं जातं असं नसतं. आई स्पष्ट बोल. अगं बोल आई. ठीक आहे, नको सांगूस मला, पण मी जे सांगतो ना ते ऐक. जसा धोका तुमच्या जीवाला आहे ना, तसाच धोका माझ्या जीवाला पण आहे. अगं स्वतःच्या रक्षणासाठी बंदूक मागतोय मी, हाऊस म्हणून नाही. तरीही बंदूक मिळणार नाही. आणि एवढा धोका जर वाटत असेल ना, तर पोलिसांकडे जा, त्यांच्याकडे संरक्षण माग. एक गोष्ट लक्षात ठेव आई, जी गोष्ट माझी आहे ना, ती मी या ना त्या मार्गाने मिळवतो म्हणजे मिळवतोच. मग ती गन असू देत, नाहीतर माझा या प्रॉपर्टी मधला हक्क, तो मी मिळवणार म्हणजे मिळवणारच. लपवलेलं सत्य आता फार काळ लपणार नाही. अभिमन्यू किर्लोस्कर, अपॉइंटमेंट आहे. ठीक आहे, जाऊ शकते. थँक्यू. या.
मैं कम इन डॉक्टर? येस कम इन. ये बाळा ये, घाबरू नको, ये. हॅलो, या मिस्टर अभिमन्यू किर्लोस्कर. थँक्यू. बस बाळा, बस बस. हा, तसं आपलं फोनवर बोलणं झालंच होतं. हो येस. पण आता नक्की काय अडचण आहे ते सांगा. परीने तिच्या आईवर चाकूने हल्ला केला. मी मी नाही नाही नाही, तू नाही बाळा, मी नाही मी 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 कधी मी वेगळं सांगतोय त्यांना. नाही 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 मी मी नाही केलं. मी नाही. मी नाही. ऐक ऐक ऐक, तू काही नाही केलंस बाळा. नाही तू नाही परी परी शांत शांत इथे बघ शांत हो शांत शांत इकडे बघ. बस बस खाली बस. बस बस. परी बाळा आपण डॉक्टर काकांकडे आलोय ना आता. आता सगळं छान होणार आहे. तुला जे जे काही वाटतंय ना ते सगळं त्यांना सांगा. त्यांच्याशी छान गप्पा मारायच्या आहेत. नको नको नाही. बरं बरं हा हे बघ मी विसरलेच. चित्र काढायची आहेत ना आपल्याला. चित्र काढून दाखवणारच ना. हे बघ थांब. हे बघ या पण या आमच्या घरी कुक आहेत. व्हेरी नाईस. छान हँडल केलं का. बरं औषध वगैरे वेळेवर सुरू आहेत ना. हो म्हणजे कधी डोस चुकलेला नाहीये तिचा. हो वेळेत सुरू आहे सगळं. ठीक आहे. मला जरा परिचय एकांतात बोलावं लागेल. बर परी, ताई आणि मी बाहेर थांबतो. नाही नाही बाळा, घाबरायची काहीच गरज नाहीये. तू काकांची गप्पा मार. हे बघ काका आहेत ना, त्यांना चित्र दाखव तुझी. हा बघू. परीने काढलेली काही चित्र आहे, तुम्ही बघा रेफरन्स आहे. हे बघ काकांना दाखवायचं आपण. हे बघ बघा कशी काढली तू चित्र छान. आम्ही आहोत हा बाळा. बाहेरच आहे. बोला त्याच्याशी. अरे बेटा तुला चित्र काढायला आवडतं का. नाही नाही. बरं हे चेहरे, ही सावली, हे काय आहे सगळं. सावली सावली तीच. सावली तीच. म्हणजे सावली तीच पण चेहरे वेगळे वेगळे असं म्हणायचंय का तुला. हे कुठं पाहिलं तू. नाही. म्हणजे तुझ्या मनात हे चित्र काढताना तुझ्या मनात काय आलं होतं. परी बेटा हे चित्र तू आधी काढलं होतंस आणि मग असंच काय घडलं. घडलं नाही. असंच घडणार. म्हणजे तुला आधीच काही जाणवतं. चित्र आधीच काढलं गेलं. म्हणजे ही चित्र घटना घडायच्या आधीची सावली आहे असं म्हणायचंय का तुला.
वृंदा बस ना, बस बस. ती पिवळी गाडी तुझा आधीही पाठलाग करत होती? हो सर, काय चाललंय काहीच कल्पना नाहीये. तेव्हाही काही कळत नव्हतं आणि आत्ताही काही कळत नाहीये. बघ, मला चुकीचं समजू नकोस, पण मला तुला हे विचारायचं होतं की तू इथे मुंबईला येण्याआधी तुझ्या आयुष्यात असं काही घडलंय का जे तू आमच्यापासून लपवलंयस? खरं सांगू तर मला काहीच लपवायचं नाहीये मोहन. उलट प्रत्येक क्षणी मला हेच सांगायचंय की तूच आहेस माझा मोहन. आणि आता हे कसं सिद्ध करायचं मला खरंच कळत नाहीये. काय ग, काय कुठे बघतेस? सांग ना, काही लपवलंयस का? नाही, काही लपवलं नाहीये. मग मला सांग, तुला काय वाटतं ती गाडी का पाठलाग करत असेल? सर, हाच प्रश्न पडतोय मला. ती गाडी कोणाची आहे, तो माणूस कोण आहे, माझा का पाठलाग करतायत? एवढे सगळे प्रश्न आहेत आणि एकाही प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये. नाही, ओके, इट्स ओके. तू एकदम घाबरून पॅनिक होऊ नको. मला काही तुला प्रेशराईज करायचं नाहीये. मी पण हे सगळं का घडतंय या मागची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतोय, बाकी काही नाही. परी बेटा, क्षणभर असं समजून चालू की ही सगळी चित्र तूच काढली आहेत आणि ह्यातनं असंच काहीतरी घडलंय. ह्यातून तुला काय सांगायचं असतं? परी बेटा, एक गंमत सांगू तुला. आपण नेहमी चित्र काढतो, पण नेहमी तेच चित्र काढत नाही जे आपल्याला दिसतं. अनेकदा तीच गोष्ट कागदावर उतरवतात जी आपल्या मनात साचलेली असते, ज्याला शब्दात सांगता येत नाही, ज्याची भीती व्यक्त करता येत नाही, किंवा ज्याची जाणीव स्वतःलाही स्पष्टपणे झालेली नसते. ते सगळं या चित्रातनं बाहेर येतं. मला सांग, तुला ही चित्र काढताना नेमकं काय जाणवतं? तुला या गोष्टी पुढे स्वप्नात दिसल्यात का? काय या पुस्तकात वाचल्यात तू गोष्टी? टीव्हीवर, मोबाईलवर अशा प्रकारचं काही पाहिलंयस का? का तू तुझ्या डोळ्याने हे कधी पाहिलंयस का? हो. कधी? तुला कोणी दुसरं काढून देतात का हे चित्र? सर, तुम्हाला आतमध्ये बोलवलंय. ओके, थँक्यू. सर, येऊ आम्ही डॉक्टर? या मिस्टर अभिमन्यू, असं. काय मिस नाव विचारतात तुझं? वृंदा, सौभाग्यवती वृंदा मोहन. ओके, जरा हिला बाहेर घेऊन जाऊ शकता का? मला यांच्याशी जरा महत्वाचं बोलायचं. बर, थांबा, बाहेर मी आलो. हो. परी, ते पण ताई बरोबर घरी जायचं आपण आता. जा बाळा, ताई बरोबर बाहेर थांबा. चल. थांब. चल, बस बेळा. येस डॉक्टर. हे चित्र आणि परीची उत्तर दोन्ही अस्वस्थ काढले आहेत. मी बघू? हो.
अहो डॉक्टर, हे सगळं असं घडलंय? परीचं अवचेतन मन हा. आजूबाजूच्या गोष्टी तीव्रतेनं टिपते. तिच्या मनातली भीती आणि दडपलेले अनुभव तिच्या चित्रातून व्यक्त होतात. काही गोष्टी तिच्या जाणीवेला कळण्याआधीच तिचं मन त्या नोंदवते. म्हणून ही चित्र योगायोग वाटत असली तरी त्यामागे तिच्या मानसिक अवस्थेचा ठोस संकेत असू शकतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की ती मुद्दामून लपवते? नाही नाही, ती बोलायचा प्रयत्न करते, पण तिची भीती तिला शब्दापर्यंत पोचू देत नाही. कसली भीती आहे अशी? कदाचित जुन्या एखाद्या मानसिक धक्क्याशी जोडलेली, किंवा तिला वाटतंय की सत्य बोलल्यास कोणाला तरी धोका होऊ शकतो. आता तिच्यावर प्रश्नांचा दबाव नको, तिला सुरक्षित वाटणं महत्वाचं आहे. बरं, मग यावर ट्रीटमेंट काय? औषधापेक्षा आधी विश्वास. तिला मौन तोडायचं नाही, तिला स्वतःहून बोलण्या इतपत सुरक्षित जागा द्यायची. ओके डॉक्टर, येऊ मग मी? येस थँक्यू. काही लागलं तर मी तुम्हाला कॉल करेन. येस. थँक्यू. थँक्यू. चला निघूया. चल बाळा, चला. चल.